नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं क्राईम स्टोरी टेलर या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण घेऊन आलो आहे नागपूरमध्ये घडलेली एक अशी घटना जिनं प्रेम, राग आणि फसवणुकीचं भयानक स्वरूप दाखवून दिलं। ही घटना आहे बालाजी कल्याणे आणि रती देशमुख यांच्या नात्यातून जन्मलेल्या हत्या प्रकरणाची। शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या घटनेमध्ये सस्पेन्स आहे, ट्विस्ट आहे आणि सत्य जे थक्क करून टाकणार आहे। मंडळी, शांत रात्रीचा भयानक आरडाओरडा। नागपूरची नंदनवन कॉलनी। रात्रीचे साधारण 2 वाजलेले होते। सगळीकडे शांतता आणि अचानक एक किंकाळी। शेजारी धावत येतात, दरवाजा बंद, लोक जोर लावून तोडतात आणि जे दृश्य समोर येतं ते तर अंगावर काटा आणणारं होतं। एक तरुण, बालाजी कल्याणे, रक्ताच्या मोठ्या तलावात पडलेला आणि त्याच्या बाजूलाच रती देशमुख, रक्तबंबाळ पण जिवंत। रतीचा पहिला दावा जे ती रडत रडत सांगते तो असा की बालाजीने माझ्यावर चाकूने हल्ला केला आणि मग स्वतःला मारून टाकलं। पोलीस गोंधळले, नेमकं हे भांडण, आत्महत्या की काहीतरी यापेक्षा जास्त मोठं? दोघांमध्ये प्रेम होतं, लग्नाची चर्चा सुरू होती, पण या लग्नाला मात्र दोन्ही कुटुंबांचा विरोध होता। तर रात्रीच्या त्या 4 भिंतींमध्ये नक्की काय घडलं असेल? तेव्हाच डॉक्टरांचा धक्कादायक रिपोर्ट आला। रतीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, पण डॉक्टरांनी बालाजीच्या जखमा पाहिल्या आणि पोलिसांना लगेच बोलावलं। डॉक्टर म्हणाले, ही आत्महत्या नाही, इतक्या खोल, इतक्या जोराच्या जखमा स्वतःवर करणं अशक्य आहे। हे सरळ सरळ हत्या प्रकरण आहे। इथेच स्टोरीला पहिला मोठा ट्विस्ट मिळाला। पोलीस तपास सुरू झाला। पोलिसांनी घटनास्थळ तपासले आणि एक एक पुरावे रतीच्या कथेला खोटं ठरवत होते। भांडणाचे चिन्ह नाही, वाऱ्यांची दिशा बाहेरून आत, चाकूवरील फिंगरप्रिंट्स, खोलीत एका दिशेचेच पावलांचे ठसे, रतीच्या जखमा उथळ आणि स्वतः केलेल्या वाटणाऱ्या। रतीचं खोटं एका मागोमाग एक उलगडत गेलं। अखेर सत्य समोर आलं। त्या रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला। विषय होता लग्नाचा तणाव। बालाजी कुटुंबातील विरोध असूनही लग्नाचा आग्रह धरत होता। रती दडपणाखाली होती। वाद वाढला, राग उसळला आणि रतीने जवळचा चाकू उचलला। पहिला वार बालाजीने प्रतिकार केला, पण तो कमजोर पडला। 1, 2, 3 अनेक वार आणि काही सेकंदातच बालाजी रक्ताच्या थारोळ्यात पडला। हे पाहून रती घाबरली। सगळं संपलं होतं। आपला गुन्हा लपवण्यासाठी तिने स्वतःवरही काही वार केले, जे कमजोर, प्राणघातक नसलेले, स्वतः केलेले दिसत होते। आणि मग तिने आरडाओरडा केला, लोकांचा जमाव केला। त्याने मला मारलं आणि मग स्वतःला मारून टाकलं। पण सत्य कधीच लपू शकत नाही। पोलिसांनी कार्यवाही सखोल तपासानंतर पोलिसांनी ठाम निष्कर्ष दिला, बालाजीची हत्या रती देशमुखने केली आहे आणि तिच्यावर IPC 302 नुसार हत्या प्रकरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला। सध्या ती हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे अटक अद्याप झाली नाही, पण चौकशी सुरू आहे। स्टोरीचा संदेश असा की कधी कधी प्रेम जेव्हा दडपणात, संशयात आणि रागात अडकतं तेव्हा त्याचं रूपांतर विनाशात होतं। बालाजी पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारा तरुण, एका क्षणात आवेशात त्याचं आयुष्य संपलं, पण दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाले। जर ही कथा तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर क्राईम स्टोरी टेलर 1 या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी लवकरच आणखी एक जबरदस्त क्राईम स्टोरी घेऊन येईल। तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।